कसं करायचं रे ते बघ डायरेक्ट कसं करायचं केले बघा मी ते करून ठेवले तसं हे पान सर उघडून घाल. अरे तसं होतंय काय की पहिला घालायला मी काढायचं रे काय केलं ऑर्डर त्याला घातलीस का पहिला तो मी आता नाही रे मी उघडले त्यास मी दाखवा तुम्हाला दाखवा उघडले ते पासपोर्ट ते स्कॅन करते काय स्कॅन करता येईल मग आत उघडून घालायचं पहिला टच करा द्या स्क्रीनवर इंग्लिश मराठी बिराठी काय सोडलं पासबुक प्रिंट आहे ते आपोआप पानं उघडत नाही काय पहिला उघडते उघडत नाही आपोआप उघडून टाकायचं आपलं म्हणजे जिथनं प्रिंट पाहिजे तिथनं त्याला चौकच नाही रे झालं काय केलं नेमकं सांगा मला पासबुक पहिल्यांदा घातला होता कसं म्हणजे आम्ही काय केलं ते एक जण म्हणला ते वरती बारकोड असते ती घालायची म्हणला मग डायरेक्ट उघडूनच घालायचं असते हां कांदा भजी काढायला काय कांदा भजी खायसाठी आम्ही फिरालो आहे 5-6 दुकानं फिरलं करा आम्हाला काय मिळालं नाही आता गरम गरम काढणार आहे बघा कांदा भजी आहे काय कांदा भजी आता सोडणार टाईम लागणार 10-15 मिनिट लागणार गरम करायला 10 मिनिट लागणार ते काय करूया ते तोपर्यंत काय खाणार आहे का बस कांदा भजी आता खायला आलो आहे मी 1 प्लेट कांदा भजी आता खाल्ली आणि आता पोलीस स्टेशनमध्ये आलं आहे का तर पोलीस स्टेशन ते पासपोर्ट ते काढायला आलं आहे ते भाऊ त्याचं ते व्हेरिफिकेशन आहे आणि मी सुद्धा पोलीस स्टेशन बांधल्यापासून एकदाही बघायला नाही आलं बुदरगड पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन तर मग आत ना मस्त आहे टर्न आला काय अरे दात दिसायला हसू नको लई दुसरे आम्ही स्पष्ट सांगतो आमच्या दातावरून बघायचं नाही आमचं दात उंदरां काढत टन्नू आला रे तुला आवडते बरं ते आवडते काय चला येईल काय तुला चला येईल काय चाल चाल करतोय ना रे अरे पडले वाट लावली पहिल्यांदा तुला खात भावाला खाताना पाक त्याचा हिसकटच झालाय सांगतो तुम्हाला संध्याकाळचं आता 8 वाजायला 7:50 काहीतरी झालं आणि मी असंच वरती आलेलो दळप द्यायसाठी आलेलो आणि एक आमच्या गावातली एक आजी आहे जी की रात्रीची आता गारगोटीला चाललं आहे त्याचा भाऊ ॲडमिट आहे आणि संध्याकाळचं तिला आता गाडी गावणार आता माझी तर लई इच्छा आहे की तिला मदत करायची पण तुम्हाला खरं सांगतो ना मला जायला येते ना मला काय करायला येते मग शेवटी मी काय करू शकत नाही त्यामुळे मी स्वतःच मग मी दुसरं काम करायला आलो आहे अशी परिस्थिती आहे आणि कारण मी आज 1 दिवस आहे पण ॲडमिटचा माणूस कमीत कमी आठवडाभर तरी असला तर त्या आजीला दररोज जायला लागेल किंवा त्यांच्या घरातली कोणतरी जातील कारण त्यांच्या घरातली जायच असतील पण त्यांना पण काम असते काहीतरी आणि आठवड्यात दररोज जाणं पण शक्य होत नाही कारण ती पण कामावर नेत जात असतात अशा अडचणी आल्या तर काय करू शकत नाही आपण काय बोलण्यासारखंच नाही आता तर सध्या मनाला वाटलं शेअर करावं म्हणून केलं तुम्हाला सांगतो मी आता आंघोळ केला डोकं धुतले चांगलं काय विषय होते माहिती काय जे पाणी आता नदीचं लाल येते त्यामुळे केसांची पाक वाढ लागत्या तरी पण मला कसं आहे मला धुवायलाच लागतात कारण धुतल्याशिवाय केसांची निगा राहत पण नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मला लई केस आवडतात त्यामुळे त्यांना धुवायलाच लागते मला
कारण मी कुठं तर बाहेर ते जायचं असते, त्यामुळे लोक म्हणते आहात केसांचं मेंटेनन्स कसं आहे तुझा. तर खतरनाक मेंटेनन्स आहे मला, कारण मला वेळ लागते ते धुवायला वाळवायला ते. आणि आता सगळं आवडलं, आता वाळ्याचीच वाट बघायला फक्त मी. आमच्यात काय उपवास नसते, पण खिचडी केली जाते आमच्यात केली जाते कधी कधी तरी. की गाडी हालतच नाही मागं रोड चकचकी झालं. तुम्ही माझी केस विसरायच्या आधी तुम्हाला घेऊन आला इकडे सकाळी सकाळी असं म्हणणार माणसं काय करायला पहिला जुना रोड होता. हा गावाचा रस्ता चांगला झाला सगळं. डंपर डायरेक्ट गॅरेजवर काय झाले त्या चढल्यावर एक मिस्त्री म्हणल्यात पडले. म्हणजे जाम झाले याचा 100%. असं आमच्या मिस्त्रींचं म्हणणं आहे का. पडले जन गे रे अनलेटर नाही, मला काय दिसत नाहीत ना. पुढं अडकालंय बहुतेक, मागं फिरायला उलट पुढे ढकलू या. कुठेतरी अडकते. ही गाडी आता पुढे जायत नाही, हिला काहीतरी लाईनिंगचा प्रॉब्लेम आला. आता ही रिवर्स नाही वेळ आल्या, पुढे ढकलून जायत नाही, उलटी न्यायला लागणारी. मंगेशरावांची टोपी घातली मी. केस मी आत्ताच धरले आणि भिजा लागले त्यामुळे घातल्या. कसला जोरात पडायला गेली आग्या काय 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 पाऊस पडा लागलाय. मर्दा चांगलं असं नाही करायचं मर्दा. मी गाडी चालवणार आहे दे मला दे. आता निघायला लागले आमच्या मित्रांचा फोन आलेला तिकडं, जे की हे आहे उद्घाटन आहे त्यांच्या हॉटेलचं. आणि पाऊस असला रप्पाडा पडायला लागेल. वाईट जास्त आवडते माझी जी वस्तू आहे ती आहे बेसनचा लाडू. आणि माझ्या पुढ्यातच एक जण होतं बारकं बरकं काय झालं काळजावर दगड घातल्यासारखं झालं मला, कारण 3 वर्ष झालं मी बेसनचा लाडू नाही, साखरच खाल्लेलं नाही, मी गोड खाल्लेलं नाही. सगळ्यात जास्त आवडती वस्तू माझी म्हणजे पदार्थ आहे तो माझा. काय ते लाडा, बेसनचा लाडा. तर तुम्हाला सांगतो पाऊस एवढा जोरात पडायला लागेल. आता मी गाडीवरून चाललोय, दोन ट्रेनकोट आहेत माझ्या अंगात आता. आणि आम्हाला पाऊस लागेल असं वाटतंय. संध्याकाळी येताना थंडी पण वाजणार म्हणून डबल ट्रेनकोट येतात आणि आम्ही दोघं चाललोय. तुम्हाला सांगतो मित्रांनो, पावसात ना आता आम्ही हॉटेल फिरलो. हॉटेलचं इनॉग्रेशन होतं आणि सवंगडे हॉटेल आहे सरवडे रोडला. त्याच्यामुळं आता आम्ही जेवण पण गेलं, कारण मित्रांचंच हॉटेल आहे आपल्या, त्यामुळं सगळी सिस्टम आहे. तुम्ही कधी आला तर येऊन जावा. सरवडे आणि सोळांकर रोडच्या बरोबर मध्येच आहे ते. आणि भारी आहे हॉटेल. मला तर ह्या साईडनं दिसेल, सवंगडी नाव आहे बघा.